2012 ते 2017 या पंचवार्षिक काळात माळोदे कुटुंबात नगरसेवक पद लाभलेल्या बालाजी माळोदे यांनीही यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे। आडगाव येथील बालाजी मधुकर माळोदे यांनी मशाल चिन्हावर ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांच्या परिचय पत्रकाचं वाटप आडगावच्या मारुती मंदिरापासून करण्यात आले। मागील सिंहस्थ कुंभमेळा काळात बालाजी माळोदे यांच्या पत्नी मीना माळोदे या आडगाव म्हसरूळ या दोन्ही गावाला जोडणाऱ्या प्रभागातून निवडून आल्या होत्या। त्यामुळे नगरसेवक पदाचा अनुभव पाठीशी असलेल्या बालाजी माळोदे यांनी मशाल हाती घेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत बालाजी माळोदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे मशाल चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी पायपीट सुरू केली आहे। बालाजी माळोदे यांच्या समवेत मागील पंचवार्षिक निवडणुकीत एक संघ असलेल्या शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या मथुरा गांगुर्डे यांनीही परिचय पत्रकाच्या वाटपात सहभाग घेतला। मथुरा गांगुर्डे यांनी देखील प्रभाग क्रमांक 2 मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। होऊ घातलेल्या नाशिक महापालिकेच्या येणारी पंचवार्षिक याच्या अनुषंगाने मी स्वतः बालाजी माळोदे माझ्याबरोबर गांगुर्डे ताई या शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी करत असून आम्हाला मागच्या 2012 ते 2017 या कालावधीत आम्ही नाशिक महापालिका क्षेत्रात त्या 5 वर्षाच्या कार्यकाळात केलेली विकास कामं त्याच्या जोरावर पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनींच्या समोर जाऊन त्या कामाच्या भरोश्यावर आम्ही निवडणूक लढवणार असून आणि या टायमाला माझं नाशिककर जनतेला मतदार बंधू भगिनींना आव्हाने, तुम्ही आमचा महाविकास आघाडीचा महापौर बसवा आणि मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीने शब्द देतो, 1 महिन्याच्या आत नाशिक शहर खड्डेमुक्त दिसेल। तसेच येणारा कुंभमेळा आम्ही चांगल्या पद्धतीने करून दाखवू आणि आम्ही केलेलं आहे। मागच्या 2012 ते 2017 या काळात आमच्या कार्यकाळात नाशिक महापालिकेने यशस्वी असा कुंभमेळा केला। एकही झाडाला हात न लावता आम्ही कुंभमेळा केलेला आहे। आम्ही नाशिक महापालिका यांच्या माध्यमातून रिंग रोड, ब्रिज, बॉटॅनिकल गार्डन, पंपिंग स्टेशन, मल निःसरण केंद्र, पाण्याच्या टाक्या त्या मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या। त्यानंतर जो महापौर बसला नाशिक महापालिका 17 ते 2022 या कार्यकाळात नाशिक महापालिकेने कोणते खड्डे बुजवले, कोणत्या नवीन लाईन टाकल्या, कोणते नवीन रस्ते बांधले, कोणते नवीन ब्रिज केले याची सर्व माहिती द्यावी, मग त्यांनी निवडणुकीला सामोरे जावं। येत्या 2025 व 26 महानगरपालिका निवडणुकीत मी मथुरा सुनील गांगुर्डे अनुसूचित जाती यामधून उमेदवारी करत आहे। तर या 2018 ते 2025 या काळामध्ये जे काही कामं रखडलेली आहेत, किती विकास झाला आहे किंवा किती विकास राहिलेला आहे, तर मला एवढंच म्हणायचं आहे की या आपल्या प्रभाग 2 मधून सर्व बंधू आणि भगिनींनो आम्हाला साथ द्यावी व या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या मतांनी विजय करावं। कारण आपण बघत आहे की रस्त्यांमध्ये खड्डे किंवा खड्ड्यांमध्ये रस्ते किती प्रॉब्लेम आहे, किंवा सर्कलवरती एखादा कॅमेरे, कारण आता सुरक्षा म्हणजे स्त्रियांची, त्याच्यावरती सुद्धा बेजबाबदारीपणा होत आहे। आणि इथे अभ्यासिका मुलांसाठी किंवा अनेक प्रश्न निर्माण आहे। तर मला वाटतं की तुम्ही सर्वांनी आम्हाला 4ही जणांना चांगल्या प्रचंड मताने विजय करावं। धन्यवाद। जी तपोवनात जी वृक्षतोड चालू आहे आणि वृक्ष लोक लावतायत, हे तोडतायत। आता
काय जे साधू संत येणार आहे त्यांना पण वृक्षप्रेमीच आहे, ते पण त्यांना पण वृक्ष तोडून त्यांचं कुंभमेळा करण्यात काही रहस्य नाही आहे त्यांना पण. ते पण आता विरोधच करताय, साधू महंत पण विरोध करताय त्या गोष्टीला. पण प्रशासन आता काहीतरी एक दबाव टाकून त्यांचं हेतू साध्य करण्याच्या मार्गावरती आहे. बीजेपी म्हणा किंवा हे घटक पक्ष त्यांचे ते रेटून न्यायचा प्रयत्न करताय. आणि ते काय वृक्षतोड करून आता त्यांना काय करायचंय, पुढे कोणता तरी एखादा धनाढ्य बिल्डर आणणार, त्या बिल्डरच्या घशात ते टाकणार आणि तिथे मोठमोठे बिल्डिंगा तयार करणार. आता हे जाऊ दे, आत्ताचा कुंभमेळा आहे घोसाड्या याच्यात जाणार, पुढे पण मग भविष्यात जे कुंभमेळे होतील तिथे जर हे राहिलं नाही, समजा झाडच राहिली नाही, तर त्या कुंभमेळ्याला व्यर्थ होईल, कुंभमेळाच होणार नाही आणि साधू महंत पण येणार नाही त्या कुंभमेळ्याला. सांगायचं झालं तर बालाजी मधुकर माळोदे यांचा परिचय या संपूर्ण प्रभागाला मागील 10 वर्षापासून आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या सौ मीनाताई बालाजी माळोदे या मागच्या कुंभमेळ्यात नगरसेवक होता. त्यांनी मागच्या कुंभमेळ्यात या परिसराचा बराच असा विकास केला. मागच्या कुंभमेळ्यातील बरीच मोठी कामं त्यांनी पूर्ण करून या प्रभागाचा विकास केला. बालाजी माळोदे यांचं सांगायचं सामाजिक सेवक यांचं फार मोठं काम आहे. त्यांनी कोरोना काळात या गावातील या परिसरातील बऱ्याच लोकांना सर्व हाताने मदत करून कोणाला गॅस सिलेंडर पोहोचवले, कोणाला लागेल तिथे ऍडमिट केलं. त्यांचं फार मोठं समाजसेवेचं काम त्या गावात त्यांनी केलं आहे. मथुराताई गांगुर्डे झालं, त्यांनी पण त्यांच्या नांदूर मानूर परिसर असेल, आडगाव परिसर असेल, त्यांनी वारंवार लोकांच्या भेटी घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या निराकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केला आहे. त्यामुळे आम्ही आशा करतो या प्रभागातील सर्व नागरिक, समस्त ग्रामस्थ आणि सर्व महिला या त्यांना प्रचंड मात्राने निवडून देतील. पक्षाने त्यांचा नक्की विचार करावा आणि त्यांना तिकीट देऊन या प्रभागाचा विकास करण्यासाठी त्यांना प्रगतीसाठी पाठवावे. या प्रसंगी माजी नगरसेविका मीनाल माळोदे, भाईपुंजा माळोदे, संजय शिंदे, कांतीलाल माळोदे, भीमसेन लभडे, प्रभाकर माळोदे, विष्णू लभडे, पोपट शिंदे, सुनील जाधव, अमोल गांगुर्डे यांच्यासह ठाकरे सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि आडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.